हाय गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे आमचा डे 2. तर आज आम्ही चाललोय जेजुरीला. काल आम्ही तुळजापूरला गेलो होतो, तुम्हाला माहिती आहे तसं. आणि काल खूप रात्र झाली आम्हाला यायला, थकलो होतो आणि लवकर झोपलेलो. आणि आज पण कालच्या सारखंच लवकर उठलो, 5 वाजता सकाळी पहाटे. आणि सगळं आवरा आवरा घाईघाई हे ते, आणि चाललोय आता जेजुरीला. आणि जेजुरीच्या जवळ अजून एक ठिकाणी जायचा प्लॅन आहे आमचा. सो बघूया जातोय की नाही हा, म्हणजे दाखवतो. टाइम जर असेल ऍडजस्ट झाला तर जाऊ तिथं पण. आता आम्ही निघालोय नगरवरनं. साधारण 3 तास लागतात आम्हाला जेजुरीला जायला. आणि नेहाच्या ब्लाऊजवरची डिझाईन बघा, किती सुंदर केली आहे. मम्मी पप्पांनी केली आहे. हे खंडेराची ही टोपी आहे आणि हे गंधक आहे, हा, कपाळावरचा. दोन्ही बाजूला केलंय आणि किती छान दिसतंय ना, है ना? तुझं दाखव ना, मी दाखवते. हा, आणि माझ्या कुर्त्यावर पण हे असं पेंट केलंय. जवळून दाखव. पेंट हे नाव एवढं भारी आलंय ना की असं वाटतं ते प्रिंटच केलंय, है ना? कशी वाटली तुम्हाला आमच्या घरच्यांची कलाकारी? इकडे बघ. म्हणजे असे प्रत्येक गोष्टीत उत्साही असतात नाही का घरचे. काही पण इव्हेंट असो ना, त्या रिलेटेड म्हणजे काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची. कसे दिसतोय स्वामी दोघं? कसा वाटतोय आमचा लुक? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. स्वामी निघालोय आता. काल आम्ही प्रायव्हेट गाडी केली होती, म्हणजे ट्रॅव्हलर केली होती, मोठी गाडी, मिनी बस केली होती थोडक्यात. कारण लांबचा प्रवास होता आणि खूप हेक्टिक झाला असतं. त्यामुळं एक ड्रायव्हर म्हणजे सफिशियंट पडतो लांबच्या प्रवासाला. आणि आज जवळ आहे जेजुरी, त्यामुळं आम्ही आमच्या गाड्या घेऊन चाललोय. स्वतःच्या 2 गाड्या घेतल्यात. मेंबर्स तेवढेच आहेत 10 जण. मेंबर्स तेवढेच आहेत 10 जण, उत्साही सगळे. स्प्लिट झालेत. हा, काल एकत्र होतो तर खूप मजा आली. मस्त गाणे बिणे म्हणले, गाण्याच्या भेंड्या खेळल्या. आणि आज डिवाइड झालो. एक गाडी गेली पुढं आणि आता चाललोय. मध्ये नाश्ता करू, भूक लागली. आम्ही आता थांबलो आता जेवायला. खूप भूक लागली होती, नाश्ता नाही केला, पण डायरेक्ट जेवून घ्यावं असं म्हणतो. कारण पुढे परत उशीर होईल की नाही, त्यामुळं हा. आणि पुढं टाइम पण जाईल गड चढायला वगैरे, त्यामुळे म्हटलं जेवणच घेऊ डायरेक्ट संध्याकाळी जेवते. ही महाराणी बघ, शाल बिल घेऊन मस्त पांघरली. महाराणीच दिसते खरं. लक्ष्मीचा महाराणी. लक्ष्मी होती, आता महाराणी झाली. बानू बानू दुसरी विचार काय बानू शोधायची गरज नाही. चुकलंय माझं कुत्र चालू खाली. कुठे आहे कुत्र? अहो ती त्याचं पाय हलवला, इतकी डेंजर ओरडले. कधी आता पाहिला तर आम्ही जेजुरीला जात होतो तर वाटेत आम्हाला मोरगाव दिसलं. म्हणजे अष्टविनायकांपैकी एक म्हणजे मोरगाव, मयुरेश्वर. तर म्हणलं इकडं पण भेट देऊन जावं. आणि त्या दिवशीच मागच्याच व्लॉग मध्ये आपण मोरया गोसावींची स्टोरी सांगत होतो, तेव्हाच मोरगावचा उल्लेख केला होता. आणि योगायोग असं झाला की आम्हाला लगेच यायला मिळालं इथे असं. हा, म्हणजे योगा खरंच असं भारी झाला की यायला मिळालं लगेच. आणि इथून दर्शन घेऊन, मयुरेश्वराचं दर्शन घेऊन पुढे आम्ही जेजुरीला जाऊ मग आता. इथं मोरगावला पण इथे पण मोरगावला खूप गर्दी आहे. आणि रांगेत आम्ही रांग बघितली तर 1.5-2 तास तरी रांगेत उभं राहावं लागेल. पण इथून परत जायची पण इच्छा नाहीये, म्हणून म्हटलं यावेळेस VIP पास काढूया. आणि VIP पासला काही गर्दी नाहीये.
हा VIP पासला पण काही गर्दी नाहीये. आणि 100 रुपये पास आहे म्हटल्यावर ठीक आहे, 2 मिनिटात दर्शन होते. हा VIP पासला काही रांग नाही. काल तसं आम्ही तिकडे गेलो होतो ना, VIP पासला सुद्धा 1-1.5 तासाची रांग होती. तसं इथे नाहीये, मग इथे होऊन जाईल दर्शन. आणि तुळजापूरला 500 रुपये VIP पास आहे, 500 रुपये एक. लागायला आणि तिथे 1.5 तास लागत होता हा. आणि परत पासची रांग वेगळी होती पासवाल्यांची. नाही ठीक आहे, आता 100. पटकन दर्शन करतो कारण जेजुरीला जायची पण घाई आहे. हा. आता किती वाजता पोहोचतोय माहिती नाही. आताच वाजले 1 दुपारचे. आम्हाला दुपारच्या आत जेजुरी गड वर चढायचं होतं. आता आम्ही अजून इथंच आहे अर्ध्या रस्त्यात. सो बघूया. चला आता दर्शन करू. मम्मी पप्पा इथे मस्त म्हाळसा आणि खंडोबाच्या स्टाईल मध्ये फोटोज काढताय. आपल्याला काढायचा का ऋग्वेद? ऋग्वेद लाजतोय चक्क चक्क. आणि आम्ही इथं पोहोचलोय आणि तुम्हाला सांगायचंय ऋग्वेदनी एक खूप मोठा टास्क कम्प्लीट केलाय मला उचलून. उचलले मी उचलले. मला उचलून एक मोठा आणि एक ऍडव्हेंचर कम्प्लीट केले. जय बजरंगबली म्हणून उचलले मी. सो आता चढतो, खूप चढावं लागेल. आणि ऋग्वेद मला म्हणालाय तुला उचलून घेऊन जातो मी, तू टेन्शन नको घेऊ. नाही नाही नाही, काय नाही नाही, मला बसावं लागेल खाली. नंतर तुला मला उचलून घेऊन जावं लागेल. असं होऊ शकतं. So जातो आता वरती चढत चढत. जीवचं पण झाले फोटोशूट करून. गाईज 250 पायऱ्या चढून वर आलोय आम्ही आता महाद्वारच्या इथे. तुम्हाला दाखवतो मी आमच्या मागच्या मेकअप करून काहीच उपयोग नाही झालाय, सगळं मेकअप उतरलाय. आमच्या मागच्या साईडला महाद्वार आहे, प्रवेशद्वार. आणि फुल मेकअप 1 तास मेकअप करत या होती. बाजूने 250 पायऱ्या आहेत आणि पलीकडचं महाद्वार ते मुख्य महाद्वार आहे, पण तिकडून 450 पायऱ्यांनी चढून यावं लागतं. म्हणून आम्ही या साईडनी चढलोय. पण बानूचा वाडा तिकडे आहे, मग इकडून 45 पायऱ्या उतरून तो वाडा लागतो असं म्हटलेत खाली. सो बघूया, तो वाडा जर बघायला मिळाला तर तो पण वाडा दाखवते. हा, सो जाऊ आता आतमध्ये आणि बघू सगळा माहोल कसा आहे. पूर्ण भंडारामय माहोल झालेला असणार आहे. थंडीच्या दिवसात गरमी होतीये काही ठिकाणी. हा, आता एवढे पायऱ्या चढून आणल्यावर गरमी होणारच ना, दम लागणारच. नाही, मी असं म्हणजे आपण डिसेंबर, आपण तेव्हाच्या तेव्हा आलो असतो गरमीमध्ये, मे महिन्यामध्ये, तर मग काय झालं असतं आपला. नाही, गरमीत तर फुल वाट लागली असती. हे बघ, हे महाद्वार आहे, प्रवेशद्वार. वारंही पडलं छान. मला असं वाटायला लागलंय माउंट फुजी चढायला सोपा होता. 3700 मीटर, पण माझ्या बायकोला उचलणं अवघड आहे. खूप मोठा टास्क येतो बायकोला मग जरा उचलायचं. जिम करायची, तब्येत करायची, जरा ताकद ताकद लई आहे माझ्यात, मग तुझ्यात वजन जास्त आहे. भंडारा उदर. एवढी बेकार गर्दी आहे ना दर्शनाला, एवढी रांग आहे. कमीत कमी ते म्हणले 3 ते 4 तास लागणार आहे दर्शनाला. त्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेणार आहे नेहमीसारखं. कारण एक तर ऊन पण आहे खूप आणि खूप दगदग होईल रांगेत थांबल्यावर. 3 ते 4 तास खूपच झाले, त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेणार आहे. तुम्ही गर्दी बघा, गर्दी. हे तर मुखदर्शनाचं गर्दी आहे आणि पलीकडे तिकडं दर्शनाची रांग आहे खूप भली मोठी. ही मुखदर्शनाची हे रांग आहे. एक मिनिट थांब.
गडाच्या पश्चिम दरवाजाच्या साईडनी आल्यानंतर खाली साधारण 100 पायऱ्या उतरून हे बाणूबाईचं मंदिर आहे. हे बाई तुम्ही पाहू शकता इथं बाणूबाई मंदिर लिहिलेलं आहे. आपण आज जाऊया आता. सो दर्शन घेऊन खाली आलो आम्ही आता आणि निघालोय घरी फायनली. झालंय खूप सगळं दमलोय. देवदर्शन. पायऱ्या चढण्यापेक्षा लग्नानंतरचं- उतरणं मला डिफिकल्ट वाटलं आणि हा, आता असे खूप पाय गोळे दुखायला आले. लागले. फायनली सगळं देवदर्शन झालं लग्नानंतरचं. उशिरा का होईना पण झालं. चांगलं झालं. चांगलं झालं. आणि सगळे जेजुरी तुळजापूर आणि इथून पुढचे पण आम्ही फोटोज रील्स इंस्टाग्रामला पण पोस्ट करत असतो. सो आमच्या नेहावेद इंस्टाग्राम चॅनलला पण नक्की फॉलो करा. आणि हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कमेंटमध्ये सांगा. नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला ज्याच्यासोबत जेजुरीला जायची इच्छा आहे त्यांना पण शेअर करा. आणि आमच्या नेहा ऋग्वेद व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लक्षात ठेवा इंस्टाग्राम पेजचं नाव आहे नेहवेद. नेहवेद. NEHVED नेहवेद. ओके चलो बाय.